स्वामींच्या कृपेने मनातील जमिनीचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. स्वामी अनुभव भाग 84. जेव्हा माणूस मनापासून प्रार्थना करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करून दाखवतात. माझ्या आयुष्यात घडलेला हा अनुभव त्याचाच पुरावा आहे. काही वर्षापूर्वी माझ्या मनात एक मोठी इच्छा होती. स्वतःच छोटीशी जमीन असावी जिथे मी कुटुंबासोबत शांतपणे आयुष्य जगता येईल. पण परिस्थिती अशी होती की स्वप्न खूप दूर वाटायचं. पैशाची अडचण, योग्य जागा मिळत नव्हती आणि प्रत्येक वेळेस काही ना काही अडथळा येत होते. त्या काळामध्ये मी मनाने खूप अस्वस्थ झालं होतं. तेव्हा एक गुरुवारी मी ठरवलं की स्वामी समर्थवर पूर्ण विश्वास ठेवायचा. दररोज श्री स्वामी समर्थ यांचे नामजपही सुरू केलेलं होतं. स्वामी समर्थ यांचे पारायण सुद्धा चालू केलेलं होतं. तसेच गुरुचरित्राचे पारायण सुद्धा चालू ठेवलेलं होतं. श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र मनापासून जपत राहिलेलं होतं. काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडलेली होतं. अचानक एक अनोळखी माणसाने मला एक जमिनीबद्दल सांगितलेलं होतं. मी त्यावेळी शंका उत्पन्न केलेलं होतं. ती जागा पाहण्यासाठी तयार झालेलं होतं. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी जागा पाहायला गेलेलं होतं. मनात लगेच समाधान मिळालेलं होतं. जणू काय ती जागा माझ्यासाठी शिल्लक ठेवली होती स्वामींनी. सर्व व्यवहार अगदी सहज आणि सुरळीत झालेलं होतं. ज्या अडचणी आधी येत होत्या त्या काहीच आल्या नव्हत्या. आज त्या जमिनीवर उभा राहिलो की एकच गोष्ट मनात येते, हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य झालेलं आहे. आम्ही निमित्त मात्र. मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी समर्थ योग्य वेळ योग्य आपल्याला हवं ते देतात. स्वामींचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा ठेवा. स्वामी योग्य वेळी योग्य मार्गे नक्की दाखवतात. असेच श्री स्वामी समर्थ यांचे खरे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या परिवारामध्ये सहभाग व्हा. चॅनेलला जोडून राहा आणि स्वामींचा संदेश पुढे पोचवा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका.